क्रमांक 10 चे विजेते पावती क्रमांक 641 हरेश गौतम खुटारे सासने। तदनंतर बक्षीस क्रमांक 9 चे विजेते पावती क्रमांक 171 नाथाजी निर्मल रिषभ वड। तदनंतर बक्षीस क्रमांक 8 चे विजेते पावती क्रमांक 867 विशाल भेरे ऐरोली। पावती क्रमांक 7 चे विजेते राहुल प्रजापती मानकोली। सर्व लकी विनर्सचा आमच्या संयोजक समितीच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय। बक्षीस क्रमांक 12 ते 7 च्या दरम्यान कॅटल्स आहेत जे आपण या विजेता बक्षिसांना यानंतर वितरित करतोय। चला मॅचच्या दिशेने जाऊयात। ऑनलाईन व्ह्यूवरची आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करत आहोत, मात्र आता सामना आपण कंटिन्यू करतोय। फटका लाजवाब आहे, लॉंग ऑफला निघालाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर। इट्स अ ह्यूज हिट, कट टू कट इट, क्लिअर इट, सिक्सर। या षटकारासोबत मात्र धावफलक पुढे मार्गस्थ होतोय। टीमची टोटल सध्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 8 ऑन बोर्ड, 8 धावा सध्या स्कोर बोर्डवर। ऑन साइडला मिड विकेटला खेचलाय बॉल आणि पोचलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। सनी कतोरे शो सध्या सुरू झालाय, बॅक टू बॅक सेकंड हिट, सेकंड कडक हिट, सिक्सर। सनी मात्र बरसताना पाहायला मिळत आहेत, स्वस्तात बाद झाले प्रवीण। मात्र सनीनं आता क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी या मॅच मध्ये घेतलेली आहे। बॅक टू बॅक 2 षटकार त्यांच्या बॅटमधून येत आहेत। धावफलक पाहिलं तर ते वेगाने फ्लाय होतोय। 14 ऑन बोर्ड, 14 धावा सध्या स्कोर बोर्डवर। अपील झालं मात्र पंच तटस्थ भूमिकेत। मिडन आली लेस्टिक वरून निघाला बॉल, एसटी रक्षकाच्या दिशेने मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे। टीबी अंपायरची मदत घ्यावी लागेल, टेक्निकल टीमचा सपोर्ट आता वापरात आणलेला आहे। तो बॅटिंग करणारी टीम ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावनं। इट इज फेअर बॉल, स्टंप उचलून बॉल निघालाय तेच सांगतायत थर्ड अंपायर। धावफलक मात्र आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 14 या आकड्यावर। बरोबर मिडल आणि लेग स्टेक वरून विथ द अँगल बॉल निघालेला आहे, तो बिहाइंड द विकेट कीपर हँड। सो धावा 14 बनलेल्या आहेत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर। यावेळेला ऑन साइडला दिशा दिली, गॅप मध्ये चाललाय बॉल, एक सिंगल बनली आहे। भाविन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत। पहिल्या बॉलवर आली सिंगल, स्कोर सध्या बनलेला आहे तो 15-15। शॉर्ट ऑफ लेंथ, बॅकफुटर गेले, पूल केलाय बॉल, क्षेत्ररक्षक पाहत आहेत आणि पाहतच राहतील। निघालाय बॉल हवा यात्रेकरता सनी कथोरेच्या बॅटमधून, आणखीन एक स्मॅशिंग हिट, सिक्सर। सनी मात्र शॉर्ट फॉर्मॅट ऑफ गेम मध्ये बरसताना पाहायला मिळत आहेत। भाविन गोलंदाजीसाठी दाखल झालेत आणि भाविनच्या विरोधात देखील भारदस्त फलंदाजी सध्या सनीकडून सुरू आहे। षटकारासोबत स्कोर सध्या 21 धावा सध्या धावफलकावरती। समोर लॉफ्ट केला बॉल, लॉंग ऑन फिल्डर आता आलेत आणि कॅरी झाली आहे मॅचची प्राइज विकेट। सनी माघारी परत आहेत, बिग विकेट डाऊन, बिग लॉस, सेकंड विकेट गोज डाऊन।
ज्यांच्यासाठी सर्कल LED लाईट स्पॉन्सरशिप आम्हाला लाभलेली आहे, खास करून त्या दोन्ही अतिथींना विनंती, या मंचावरती सचिनजी काळेकर आणि त्याचबरोबर सचिनजी शेळके. एकवीसला नुकताच दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. सनी यांच्या बॅटमधून 19 धाब्याचं योगदान. ते माघारी परत यात बॅटिंगसाठी पाहिले तर नवीन बॅटर रोशन गव्हाळे बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्कोर सध्या 21. धाबा दाफलकरवरती पाहायला मिळतात त्या 21. बॉल तयार. टॉपेज बॉल हवेत. झेलची संधी बनली आहे. एसटी रक्षक उपस्थित झाले. चांगलं जजमेंट आणि आता आल्या पावली माघारी परतावं लागतंय. तर रोशन गव्हाळेला बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय. तो भाविन वागणं तू चल मे आयाशी परिस्थिती. सनी बाद झाले आणि आता सोबत सोडली आहे ती महेशची. बॅटर रोशननं फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक संधी आता विकेट हॅट्रिकची बनलेली आहे. ती गोलंदाज भाविनला. पाचव्या स्पर्धेतील ओव्हरऑल 5वी विकेट हॅट्रिक संपादित होईल का? त्यानंतर थ्रू द लकी ड्रॉ आय थिंक 6 ते 1 या क्रमांकाचं बक्षीस कुपन फक्त ओपन करायचं बाकी आहे. यानंतर बक्षीस क्रमांक 6 ते 5 साठी दोनच ड्रॉ ओपन होतोय. येस इट इज ओनली वन साइड. स्कोर सध्या आपण बघत आहोत सिंगल धावेसोबत 22-22. त्यानंतर बक्षीस क्रमांक 6 साठी आपण ड्रॉ ओपन करतोय. बक्षिसाचं स्वरूप आहे मिक्सर आणि हा ड्रॉ ओपन होतोय मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. पाहूयात कोण आहे भाग्यवान विजेता जो बक्षीस क्रमांक 6 चा विजेता आहे. आकर्षक मिक्सरचा विजेता आहे. चला पावती क्रमांक आमच्यापर्यंत पोहोचू द्या. बक्षीस क्रमांक 6 पावती क्रमांक 258 मालती किसन बांगर कान्होळ. छा गए प्रशिक तो छा गए. षटकार आलेला आहे. 6व्याच क्रमांकाचं बक्षीस कुपन ओपन झालं आणि षटकारी आलेला आहे. हा देखील एक योगायोग आहे. महेश यांच्या बॅटमधून येत आहेत 6 धावा आणि या षटकारासोबत सध्या एकूण धावा संख्या दाफलकरवरती अंकित झाली ती 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर 2 षटकाची झाली आहे सांगता. षटक 2 संपलेले आहेत. 28 धावा बनलेल्या आहेत. त्यानंतर बक्षीस क्रमांक 5 आणि 4 चा ड्रॉ होतोय. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप चांगला थ्रो एकच धाव. बक्षिसाचं स्वरूप आहे कूलर. चला पाहूयात कोण आहेत कूलरचे भाग्यवान विजेते. बक्षीस क्रमांक 5 आणि बक्षीस क्रमांक 4 चा ड्रॉ यानंतर आपण ओपन करतोय. वेलकम प्रतीक. वेलकम दीपेश. आपलं स्वागत आहे. स्कोर 29 बनलेला आहे 29. समोर फोर्सिबल हिट बॉल हवेत मात्र गॅप मध्ये पडेल का प्रश्न उपस्थित झाला होता. लॉंग ऑनचे फिल्डर आलेत आणि एका हातानं हा अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय झेल संपादित झालाय. कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय फिल्डर कमलाकर. फलंदाज बाद. एसडीज यानंतर बक्षीस क्रमांक 5 चे विजय देत पावती क्रमांक 66 आयुष उमेश बांगर गवाळी आणि त्याचबरोबर बक्षीस क्रमांक 4 पावती क्रमांक 579 विजय देत सुनीलजी भोईर मानिवली. सर्व विजेत्यांचं अभिनंदन.
29 29 धावा स्कोर बोर्डवर बनलेल्या आहेत. मागचा झेल अप्रतिम होता, फिल्डिंगचं स्टँडर्ड जपलेलं आहे. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटवर गेले, हॅमर केला बेसबॉल हिट मिड विकेटला. फिल्डर मात्र झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. निघालाय बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो तो चौकार, 4 धावा. या चौकारासोबत 33 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे अजूनही बॉल बाकी आहेत 3. पाच किती धावासंख्येपर्यंत मजल मारेल संघ ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. समोर लॉफ्ट केला, लॉंग ऑफला फिल्डर थोडे दूर आहेत. बॅकअप आलेलं आहे, मिळेल ते एकच जा. ओव्हर थ्रो सेकंडसाठी चान्स घेतील का, प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र विकेट किपरचा बॅकअप आलेला आहे. एक सिंगल धाव, सिंगल धाबे सहित सध्या एकूण धावसंख्या दाखल करते अंकित झाले ती 34 धावा सध्या पाहायला मिळत आहेत स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. यानंतर बक्षीस क्रमांक 3 चा ड्रॉ आपण ओपन करतोय. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते बक्षीस क्रमांक 3 चं स्वरूप आहे इंडक्शन शेगडी या सिरीज आणि हा ड्रॉ ओपन होतोय आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते. धावा 34 स्टील 1 टू गो. लास्ट बॉल. यावलेला ऑफ साइडला दिशा दिली, फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडच्या साइडनं वळवलाय बॉल. स्कोर लेगला चेस आहे. एक सिंगल कंप्लीट सेकंडसाठी चेतन पोहोचतील का, प्रश्न उपस्थित झाला आणि पोहोचलेले आहेत. 2 धावा. डावाची झाली समाप्ती, बनलं गेलं 36 आणि विजयासाठी आवश्यकता ती 37 धावेची. यानंतर बक्षीस क्रमांक 3 कुपन क्रमांक 339 दिग्विजय संदीप कुर्ले म्हसा, त्यांचे अभिनंदन. आता फक्त अंतिम 2 ड्रॉज बाकी आहेत. चला, यानंतर होणारा सामना चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या विरोधात भुवन. ऑलरेडी सेकंड राऊंड मध्ये हाय स्कोर आपण पाहिला तर तो JD11 विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाचा आहे. पारध्यान 40 या मॅच मध्ये 37चं टार्गेट सेट झालेलं आहे. त्याच कारणास्तव JD11 विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बीला थ्रू द बाय थेट आपण बक्षीस पात्र फेरीच्या लढतीत जाताना बघणार आहोत. यानंतर बक्षीस क्रमांक 2 आकर्षक स्पोर्ट्स सायकल आहे आणि या ड्रॉ आपण ओपन करतोय. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते 37 टू विन. फिल्डिंग सेट झालेली ओपनिंग पेअर पाठवा. RA11 जनमान वाघाची वाडी. पाहूयात दुसऱ्या क्रमांकाचे भाग्यवान विजेते, बक्षीस क्रमांक 2 चे विजेते आकर्षक स्पोर्ट्स सायकलचे विजेते कोण आहेत. लकी ड्रॉ ओपन होतोय. पावती क्रमांक बक्षीस क्रमांक 2 कुपन क्रमांक 54 संतोष विठ्ठल आगाने गवाळे, आकर्षक स्पोर्ट्स सायकलचे मानकरी. चला, विजेत्यांचे अभिनंदन. योगराज सर, आपले 6 दिवस वेस्ट गेले. यानंतर लास्ट ड्रॉ जो आपण कव्हर करतोय, बक्षिसाचं स्वरूप आहे फ्रीज आणि पाहूयात तब्बल 800 कुपन मधून कुठला विजेता भाग्यवान, तो स्पर्धक ज्याच्या नावानं आता फ्रीज हे बक्षीस अनाउन्स होत आहे. ओपन करतोय आपण. लकी ड्रॉ मधील प्रथम क्रमांकाचे मानकरी आकर्षक फ्रीजचे मानकरी पावती क्रमांक 241 ओमकार कराले आनंदवाडी.
चला, लकी ड्रॉ संपन्न झालेला आहे. डिटेल आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत शेअर करू. बक्षीस क्रमांक 30 ते बक्षीस क्रमांक 1च्या दरम्यान सर्व कुपन आपण ओपन केलेले आहेत. विजेत्यांची नावं आणि बक्षिसाचं स्वरूप पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल आणि पारदर्शकरित्या हा लकी कुपन ड्रॉ होता तो आपण कव्हर केलेला आहे. आघाडीला भाविन आणि त्याच्या सोबत विकेट येत आहेत. 37 धाब्याचं टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी प्रवीण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सत्र सुरू होते दुसरं. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने देऊयात ऑल द बेस्ट. षटकार हॅट्रिकसाठी मोगरचे उद्योजक तथा समाजसेवक भूषण शेठ भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. भाविन आणि विकी या दोन्ही फलंदाजांना ही सुवर्ण संधी बनलेली आहे. सेकंड इनिंगला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल गुडलेंदवरून हलकासा टॉस झालाय. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली उसळी फलंदाजाला त्रस्त करून गेली. पहिलाच बॉल लेनचा अप्रतिम वापर सध्या करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज प्रवीणला. पहिला बॉल आलाय डॉट. 37 धाब्याचं संरक्षण करायचंय. त्याच कारणासह आता डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये मॅटर करेल. आता खाली राहिलाय बॉल. पहिल्या बॉलवर बाउन्स तर या बॉलवरती अनपेक्षित उसली. डॉट बॉलची झाली सांगता निर्धाव चेंडूची झाली समाप्ती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सध्या पॉवरफुल परफॉर्मन्स आपण बघत आहोत विथ द बॉल तो प्रवीण विदेचा. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल त्याने टाकलेला आहे. धावसंख्या सध्या स्थिर. खातं खुलं होणं अजूनही बाकी आहे. धावाचा शुभारंभ होणं अजूनही बाकी आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. व्हॉट अ डिलिव्हरी. ब्युटिफुल डिलिव्हरी. तिखट बाउन्सर जो टप्पा पडल्याबरोबर अगदी फलंदाजाच्या नाका जलून टेकअप घेतोय. एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलचे झाले सांगता बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आता टाकलाय. गतीवर स्वार होत अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी ही ओळख राहिली या षटकात गोलंदाज प्रवीण विदेची. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल आता त्याने टाकलेला आहे. निर्धाव षटकासाठी पैसादान हेअर कटिंग सलूनचे सर्वे सर्वा विवेक दादा सोनावणे यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे आणि आलाय बॅक टू बॅक चौथा डॉट. सलगचा चौथा डॉट बॉल आलेला आहे. भाविन वाघ नेहमीच आक्रमकतेसाठी ओळखले जातात मात्र या सामन्यात त्यांना प्रवीणनं 4ही चेंडूवरती शांत आणि संत ठेवलेलं आहे. सध्या परिस्थिती फलंदाजाच्या विरोधात गेलेली आहे. स्टिल 2 टू गो. बॉल तयार होते प्रवीण. बॅकफूर गेले कट केल्या बॉल मिसफिल्ड. सेकंड साठी चान्स घेतला आता आणि दुसरी धावही बनताना दिसेल. 2 धाब्यासोबत मात्र 5व्या चेंडूवरती सांघिक धावफलकाचा शुभारंभ होतोय. खातं खुलं होतंय ते टीम RI11 जन्मान वाघाची वाडी क्रिकेट संघाचं. 2 धावा. अखेर 5व्या चेंडूवरती डावाचा शुभारंभ झालेला आहे. दोन धावा दाफलकावर. स्टील 1 टू गो. भाविनकडे स्ट्राईक आहे. यावलेला लेंथ बॉल. लाऊड अपील मात्र पंचांवरती कुठलाही दबाव नाही. स्पष्ट नकार पंचांच्या वतीने आलेला आहे. डॉट बॉलने झाले देवरची सांगता पहिल्या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी प्रवीणची. बॅटिंगमध्ये हवा तसा परफॉर्मन्स त्याचा झाला नाही मात्र गोलंदाजीमध्ये आलेलं अपयश धुवून काढण्याची जी नामी संधी त्याला बनली त्या संधीचं सोनं त्यानं केलेलं आहे. पहिल्या षटकांती अवघ्या 2च धावा दाफलकावरती 12 चेंडू आणि आता विजयासाठी 17.50 धाब्याच्या धावगतीनं 35 धाब्याची आवश्यकता आहे.
पहिल्या षटकांती अवघ्या 2 धावा धाफलकावरती. इकॉनॉमिकल कामगिरी, पेस विथ ॲक्युरेसी विथ कंट्रोल अँड व्हेरिएशन. गोलंदाजीसाठी सनी दाखल होत आहेत. पहिलाच बॉल खोला टाकला, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता विकीचा, मात्र चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल पर्सेंटेज सेकंड इनिंग मध्ये कमालीची वाढलेली आहे. त्याच कारणासह सध्या फ्रंट सीटवर आपण बघत आहोत या मॅच मध्ये टीम ब्रायट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाला. 11 बॉल आता 35 धावेची आवश्यकता. यावलेला लो फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित संपर्क झाला नाही. स्वतः गोलंदाज पोहोचतात सेल्फ फॉलो थ्रू मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मात्र तो देण्यात इंटरेस्टेड दाखवला नाही. एक सिंगल आणि सिंगल सहित आता स्ट्राईक रोटेट. सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाले ती 3 ऑन बोर्ड, 3 धावा. सध्या स्कोर बोर्डवर विजयाचं समीकरण 10 बॉल आणि आता 34 धावेची आवश्यकता. 10 चेंडूत 34 धावा हे समीकरण. बॅकफुटवर गेले, कट केला बॉल, फिल्डर दूर आहेत, पोहोचतील का प्रश्न उपस्थित झाला. इट इज गुड वर्क. डीप मधून फार वेगानं 15 ते 20 यार्डचं अंतर कापत बॅकअपसाठी उपस्थित झालेले आहेत. प्रभासला आपण बघत आहोत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. दोन धावा 2 सहित स्कोर बनलेला आहे तो 5 ऑन बोर्ड. ऑफ साइडला खेचण्याचा प्रयत्न होता, निघालाय बॉल तो थेट यष्टी रक्षकाच्या दिशेनं. आणखीन एक डॉट बॉलची झाली सांगता. पहिल्या षटकात दबदबा प्रवीणचा, तर या षटकात वर्चस्व सनीनं आतापर्यंत ठेवलेला आहे. 4 चेंडूत अवघ्या 3 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत. 8 चेंडू आता आवश्यकता ते 32 धाव्याची. MS स्पोर्टचे सर्वेसर्वा गिरीजी बांगारा यांचं अभिष्ट चिंतन सोहळा आज संपन्न झालेला आहे. पुनश्च एकदा उपस्थित सर्वांच्या वतीने त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष शुभेच्छा आम्ही देतोय. थर्ड अंपायरची मागणी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. सिरीज व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. टेक्निकल टीमचा सपोर्ट आता घ्यावा लागेल. फेअर बॉल, योग्य बॉल मात्र करवण्यात आलेला आहे. विथ द अँगल बॉल बाहेर निघत होता, तेच पाहिले पंचांनी. यावेळेला बिग हिट, उंची गाठली आणि गाठले अंतर, बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर चुंबंतर. एंड इज वेल देन ऑल इज वेल. शेवट गोड होतोय. आता शेवटच्या बॉलवरती आलाय सिक्सर. 2 षटकात बनलेले धाव 11, 6 चेंडू आणि 26 धाब्याची गरज. गिरीश बांगारे यांचा अभिचिंतन सोहळा आहे आणि मॅनेजमेंट कमिटीकडून त्यांना बर्थडे गिफ्ट म्हणून आपण एअरबड्स गिफ्ट करतोय. या गिरीशजी बांगारा विनंती आहे या गिफ्टचा आपण स्वीकार करा. 6-26 चला स्पीडअप अपेक्षित आहे. 7-32 सामना होता. शेवटच्या बॉलवरती षटकार आलेला आहे. पाचशे आता 6-26 बनवल्या जातील का की त्या डिफेंड होतील. वेळ जरा जास्त खर्च होतोय. आंबेगावकर 2 षटकं बरोबर 10 मिनिटात टाकलेले आहेत. मात्र तिसऱ्या षटकासाठी जास्त वेळ नकोय. धावा एनिथिंग कॅन हॅपन. भाविन आणि विकी या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. 2 षटकात त्यांचा स्ट्रगल, धावांसाठी त्यांचा संघर्ष आपण जरुरी पाहिलेला आहे. मात्र आता गेअर शिफ्ट करून या मॅच मध्ये टॉप गेअर वरती बॅटिंग करावी लागेल. मागच्या सामन्यात जसं विजयासाठी भुवननं संघर्ष केला टीम जुगरेवाडी विरोधात, तोच संघर्ष
आता या सामन्यात आंबेगाव विरुद्ध करावा लागेल टीम RA11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. 6-26 गोलंदाजीसाठी रोशन दाखल होत आहेत, तर बॅटिंगसाठी स्टॅकरला आपण बघत आहोत विकीला. 6 बॉल 26. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय जरूर, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल आलेला आहे. मिळेल ते एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा याचबरोबर धावफलकावरती 6 चेंडू आणि आता विजयासाठी 25 धावेची गरज. मिस टाइम स्ट्रोक बॉल वेथ फिल्डर थोडे दूर, निर्जन स्थळी बॉल पडलेला आहे. नो मॅट्स लँड देअर. जोपर्यंत बॅकअप येईल टीम मधून सेकंडचा कॉल विकीने दिला आणि दुसरी धाव त्याच्या वतीने तितक्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. सो या 2 धावा 2 धावेसहित धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 14 ऑन बोर्ड. विजयाचं समीकरण 5 बॉल आणि आता 23 धावेची गरज. खाली राहिला बॉल, मात्र लाईन खराब आहे. ऑफटमच्या फार बाहेर. एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 5 बॉल आणि आता विजय करता 22 धावेची गरज. या षटकात दुसरी अतिरिक्त धाव आलेली आहे. धावा येतात ती जमेची बाब आहे RA11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाकरता. 5-22 गोलंदाज तयार होते पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर रोशन. चला, समोरची गाडी पार्क झालेली आहे ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला. विनंती वाहन चालकाला तिची हेडलाईट ऑफ करा. एसडीच मॅच आपण कंटिन्यू करतोय. 5 बॉल 22. एखाद दुसरा मोठा स्ट्रोक कमबॅक होईल. यावेळेला समोर बेस बॉल हिट. समोरच्या दिशेने केलं आक्रमण, समोर केला हल्ला. विकी बरसताना पाहायला मिळतात. विध्वंसक विस्फोटक फटका, आकर्षक आम्ही कानोलकर चषक षटकार. या षटकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 21 धावा. 4 बॉल आणि आता कंपल्सरी चेस या नियमानुसार अजूनही 16 धावेची आवश्यकता. 4 चेंडू 16 धावा. एनिथिंग कॅन हॅपन. आणखीन एक बॉल निघालाय हवाई यात्रेकरता. या बॉलनं देखील केली आहे गगन बरादी. हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला विकी यांच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक रुबाबदार राजेशाही फटका. बॅक टू बॅक सेकंड हिट षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 27-27. 3 बॉल आणि आता 10 धावेची आवश्यकता. धाबे आता दलानलेत टीम ब्रायड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि गोलंदाज रोशनचे. मात्र प्रवीण आणि सनेने केलेली कामगिरी त्याला आठवावी लागेल. 3 चेंडू 10. एक फिल्डर आता क्लोज उभा झालेला. टीमचे करते धरते दिनेश घरत आहेत. यावेळेला चांगला बॉल कमबॅक झालंय, झालीये वापसी आणि सध्या पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकारानंतर जो दबाव बनला होता ना तो दबाव झुगारून लावलाय गोलंदाज रोशननं. 2 चेंडू आता 10 धावेची गरज. हा सामना देखील संपता संपेना. प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हू विल ऑन द मॅच. हा सामना जिंकेल कोण? RA11 जयमान वाघाची वाडी की त्यांच्या विरोधात ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव. 2-10. यावेळेला समोर लॉंग ऑफला गॅप मध्ये जाईल का बॉल? प्रश्न उपस्थित झाला होता. पायानं अडवलाय. चेतन घरत यांचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. महत्वाच्या क्षणाला बॉल अडवण्यास दिलेली पसंती आणि आता सर्व खेळाडू सध्या एका वेगळ्या उत्साहानं वेगळ्या एनर्जीनं मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे 1 चेंडू 8 धावा. जवळ जवळ बनणं आता अशक्य आहे. 1 बॉल 6 बनतील पण फेअर बॉल जर आला तर निकाल मात्र ब्रॅड ब्रदर्स आंबेगावच्या बाजूने असेल. 1 चेंडू 8. स्लोवर 1
लांबच मारलाय, दूरच मारलाय. मात्र विकीचा संघर्ष आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाही. पण सामना जिंकत आंबेगावकरांनी हा गड राखलाय आणि पुढील फेरीसाठी ते पात्र झालेत. अभिनंदन ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव. टफ अँड हार्ड लक. RL11 जर्मन वाघाची वाडी. चला हँडशेक करून दोन्ही टीमला हे मैदान सोडायचंय. बळीराम दवणे सर यांच्या वतीनं ब्राईट ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघाकरता 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सामनावीर पुरस्कार यानंतर आपण जाहीर करतोय.